राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुढची यादी तिसरी यादी आम्ही घोषित करतोय। आता ही घोषित करताना दिवसेंदिवस महाराष्ट्रातली परिस्थिती आणि महाराष्ट्रातल्या महिलांची असुरक्षितता ही किती चव्हाट्यावर आली आहे आणि आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत महाराष्ट्रात, हे वारंवार सिद्ध झाले। आज सकाळी वांद्र्याला रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी करून जवळपास 9 जण जखमी झाले। 2 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे। अशी वांद्र्यात पहाटे झालेली गर्दी ही देखील या सरकारला सांभाळता आली नाही किंवा त्यात काही योग्य व्यवस्थापन करता आलेलं नाही। या सरकारचं आणि दिल्लीच्या सरकारचं लक्ष फक्त बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांकडे आहे। मुंबई नगरीमधल्या उपनगरात आमचे प्रवास करणारे मुंबईकर बांधव यांनी या चेंगराचेंगरीला तोंड द्यायचं आणि काही लक्झरी रेल्वे देशात सुरू करून श्रीमंत वर्गाचे चोचले पुरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने सातत्यानं केलेलं आहे। आज वांद्र्याला झालेली पहाटेची चेंगराचेंगरी ही मुंबईतल्या सामान्य नागरिकांच्याकडं हे सरकार किती दुर्लक्ष करतंय आणि अलीकडं रेल्वे प्रशासन आणि मुंबईचं प्रशासन, महाराष्ट्राचं प्रशासन या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत। ही अतिशय चिंतेची बाब आहे। मुंबईकरांच्या रेल्वेतनं प्रवास करत असताना त्यांची सुरक्षितता बघणं हे सरकारचं अग्रक्रमाने काम होतं, पण सरकारने त्या बाबतीत कायम दुर्लक्ष केलं। आज वांद्र्यालाही घटना घडली। पहाटे सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी रेल्वेतली गर्दी ही योग्य त्याचं नियोजन केलं नाही तर अशा प्रकारचे प्रसंग घडतात हे माहीत असून देखील आज वांद्र्याला अतिशय दुर्दैवी प्रकार घडला। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्या सर्वांचाच निषेध करतो। आम्ही मुंबईतल्या सामान्य नागरिकांनी श्रीमंतांनी लक्झरी ऐश्वर्यात जगायचं, महाग तिकीटं काढून रेल्वेने आणि विमानाने प्रवास करायचे, पण कष्टकरी वर्ग जो साध्या रेल्वेत प्रवास करतो त्याने मात्र चेंगराचेंगरीला तोंड द्यायचं। ही आज मुंबईकरांची झालेली अवस्था इथं मुंबईतच नाही सगळ्या महाराष्ट्रात लोक अनुभवत आहेत आणि श्रीमंतांचं चोचले करणारे हे सरकार हे सतत महाराष्ट्रातल्या जनतेकडे दुर्लक्ष करत आलेत। याची अनेक उदाहरणं आहेत। मी अपेक्षा करणार आहे की महाराष्ट्रातली जनता याच्यातून निश्चितपणानं उद्याच्या निवडणुकीत आपली प्रतिक्रिया देईल। समस्त मुंबईकर देखील जे रेल्वेनं प्रवास करणारे आहेत आणि जे कष्ट करणारा वर्ग आहे ते महाराष्ट्रात मुंबईत जे रेल्वेकडे दुर्लक्ष झाले, केंद्र सरकारने जेव्हापासून रेल्वेचं बजेट हे बंद केलेलं आहे तेव्हापासून रेल्वेच्या समस्या वाढत आहेत आणि रेल्वेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारला वेळ मिळत नाही, त्यातनं असे घटना घडतात असं माझं मत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही तिसरी एक छोटीशी यादी या ठिकाणी उमेदवारांसहित जाहीर करतो। आम्ही विधानसभा मतदारसंघ 35 वाशिम जिल्ह्यातला कारंजा या गायक पटणी हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा नंबर 46 हिंगणघाट इथं अतुल वांदिले हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 50 नागपूर हिंगणा या ठिकाणी रमेश बंग हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा क्रमांक 172 अणुशक्ती नगर या ठिकाणी फहाद अहमद हे आमचे उमेदवार असतील।
फहाद अहमद 205 विधानसभा मतदारसंघ चिंचवड या ठिकाणी राहुल कलाटे आमचे उमेदवार असतील। 207 भोसरी या ठिकाणी अजित गव्हाणे आमचे उमेदवार असतील। 229 बीड माजलगाव या ठिकाणी मोहन बाजीराव जगताप हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 233 परळी राजेसाहेब देशमुख हे आमचे उमेदवार असतील। विधानसभा मतदारसंघ 247 सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघात कुमारी सिद्धी रमेश कदम ही उमेदवार असेल। ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन हिनं केलं आहे आणि अत्यंत सुशिक्षित मुलगी आहे आणि ती मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकलेली आहे आणि तिचा NGOमध्ये 2 वर्षाचं काम करण्याचा अनुभव आहे। त्यामुळे कुमारी सोलापूर मोहोळला उमेदवार असेल। ही उमेदवारी दिल्यामुळे आमच्या विधानसभेच्या उमेदवार यादीत 11 महिला होत आहेत, याचाही आम्हाला विशेष आनंद आहे। आम्ही लाडकी बहीण म्हणून नुसत्या घोषणा करत नाही, तर कृतीशील कार्यक्रम आम्ही केलेला आहे। आमच्या मतदारसंघात आम्हाला ज्या जागा उपलब्ध झाल्या राष्ट्रवादीत, त्यात 11 महिला आहेत आणि 11 महिलांमध्ये आदिवासी समाजातल्या आहेत, त्याचबरोबर आरक्षित कॅटेगरीमध्ये देखील आमच्या महिला आहेत आणि ओपन कॅटेगरीत देखील महिला आहेत आणि 11 महिला या आमच्या आत्तापर्यंत आमच्या विधानसभा मतदारसंघातल्या यादीत आहेत। त्याचबरोबर बाकीचे उमेदवार हे आम्ही आपल्याला थोड्या कालावधीनंतर संध्याकाळी किंवा उद्या आम्ही त्यांची घोषणा करू आणि एकत्रित आलेला आहात। त्यात आधुनिक लहुजी सेना मी राष्ट्रवादीचे उमेदवारांची यादी घोषित करतोय। पक्षप्रवेश करूनच मी इथं आलो। झाल्याशिवाय खरं नसतं, त्यामुळे झाल्यावर मी नक्की सांगेन। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत अद्यापही 11 जागांवर वाद आहे असे समोर येते। अनेक जागांवर फिरत आणि मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा दोन्ही पक्षांनी प्रत्येक उमेदवाराला एबी फॉर्म वाटलेले आहेत। दोन्ही पक्ष एबी फॉर्म देताना पाहिल्यानंतर त्याचा फटका मार्ग सांगण्यात नाही बसणार। काही ठिकाणी अजून वेळ आहे, अर्ज मागे काढून घेण्याच्या 4 तारखेपर्यंत वेळ आहे। त्यामुळे आपण मला विश्वास आहे की सर्व समन्वय होऊन जाईल। आता सध्या टाइम लिमिट असल्यामुळे थोडासा 2-4 जागा इकडं तिकडं गोंधळ होण्याची शक्यता आहे, ते आम्ही दुरुस्त करू। आपला प्रश्न काय आहे की काही ठिकाणी डबल एबी फॉर्म 2 पक्षांचा गेलेला आहे। त्याला माझं उत्तर आहे की आम्ही बसून हे प्रश्न सॉर्ट आउट करू।
आहेत शेवटचे 2 दिवस पाच सात आठ नावं असतील अजून. नवाब मलिक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकीकडे हिंदुत्ववादी विचार आणि त्यांच्या असणारे गंभीर आरोग्यानंतर भाजपनं विरोध केलेला होता. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सभागृहामध्ये त्यांना देशद्रोही असं म्हटलेलं. नवाब मलिक यांनी स्वतःच्या कन्येला भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षातून निवडणूक लढवण्याची परवानगी दिलेली आहे. याचाच अर्थ नवाब मलिकला तिकीट देण्यात भारतीय जनता पक्षने नवाब मलिकच्या मुलीला दिलं. म्हणजे काय तर जे आरोप नवाब मलिक यांच्यावर केले आम्ही नाही केलेले. आम्ही तर उलट त्यांच्या बाजूने ते शिफारस त्यांचे बाजूच मांडत होतो. पण भाजपने ठामपणाने जे आरोप केले ज्याच्यासाठी त्यांना तुरुंगवास झाला त्यांना बरोबर घेण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षाने केलेली दिसते. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा डाव आहे अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्याच्यामध्ये भाजपनं काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला निवडलेला आहे आणि त्यात असं दाखवण्यात आलंय की एकूणच भाजपने जी योजना आणली ती योजना आगामी काळामध्ये जर महाविकास आघाडी आली तर बंद होईल. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनामध्ये आता पैसे नाहीत म्हणून या महिन्यात पैसे द्यायचं बंद केलेलं आहे. योजना त्यांनीच बंद केलेली आहे. आमचं जाहीरनामा अजून प्रकाशित व्हायचा आहे. तो जाहीरनामा प्रकाशित होईल त्यावेळी या योजनेबद्दल महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट होईल. खेड आळंदी ही शिवसेनेला जागा देण्यात आलेली आहे आणि शिवसेना त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी घोषित करेल. वाई आम्ही जाहीर करणार आहे. तुम्हाला कोण सांगतो प्रश्न विचारायला? तुम्ही दुसऱ्याच्या बुद्धीने प्रश्न विचारू नका. जयश्री थोरातांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर जयश्री थोरात यांच्या विरोधातली आक्षेपार्ह वक्तव्य विखेच्या गटातल्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आणि त्यानंतर स्वरूपाचं त्यांना विरोध झाला आणि त्यानंतर आता जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल होतो. असं आहे की जयश्री थोरातांच्याबद्दल अनुद्गार काढण्यात आले संगमनेरच्या एका सभेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून. लाडकी बहीण एका बाजूनं म्हणायचं आणि त्याच बहिणीला शिव्या घालायच्या हा त्यातला प्रकार आहे. पण लाडक्या बहिणीच्या बद्दल जे अत्यंत अश्लील असे शब्दप्रयोग वापरण्यात आले असं महाराष्ट्रातल्या महिला कधीही सहन करणार नाहीत. पण जिला आपण अतिशय अपशब्द वापरले तिच्यावरच पुन्हा केस करता. म्हणजे काय तर तुम्ही लाडक्या बहिणीला पूर्णपणाने नेस्तनाबूत करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या महिलांच्यावर महिला जर दबत नसतील महिला जर यांच्या सुरात सूर घालत नसतील तर त्या महिलांना येणं प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रकार त्यांच्यावर केसेस करण्याचा प्रकार हा होतो हे तर सगळ्यांना माहिती आहे. आता स्वतः काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येच्या बाबतीत पण अशी पद्धत जर तुम्ही अवलंबली तर मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही महिलांच्याबद्दल काय वागताय? कसे तुमच्या महिलांनी महाराष्ट्रातल्या तुम्हाला मतं का द्यावीत हाच प्रश्न आहे. तुम्ही 1500 रुपये दिल्यावर महिलांच्याबद्दल काही विधानं करू शकता. हे काय लायसन्स काढले का काय 1500 रुपये? सर तुम्ही चेंगराचेंगरीचा उल्लेख केला. गेल्या 10 दिवसांमध्ये 4 प्रवाशांचा रेल्वेमधून मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये. काही 8 दिवसांपूर्वीच डबा घसरण्याची घटना घडली होती. रेल्वे मंत्र्यांनी अद्याप मुंबईतील रेल्वे हेडक्वार्टर असेल किंवा प्रमुख स्थानक आहेत कुठेही भेट दिली नाही. ही रिॲक्शनही केली नाहीये. काय वाटतं भाजपचे प्रभारी म्हणून सहप्रभारी म्हणून सुद्धा ते महाराष्ट्रात काम करायला मिळतात प्रदेश कार्यालयात येतात मात्र ते जात. अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आहेत जे महाराष्ट्रामध्ये भाजपचे सहप्रभारी आहेत. मात्र
गेल्या 8 दिवसामध्ये डबा घसरण्याची घटना घडलेली होती महाराष्ट्रामध्ये. आज चिंगराचिंगरीसारखी घटना घडलेली आहे. 4 जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू झालेला आहे. मात्र अद्याप रेल्वे मंत्र्यांनी मध्य रेल्वेचे हेडक्वार्टर असेल भेट दिलेली नाही किंवा दुर्घटना झालेली. कारण भारतीय जनता पक्ष हे निवडणूक लढवण्याचं यंत्र आहे. त्यांना संवेदनशीलता नसणारा पक्ष आहे. आता या घटना दुर्दैवी घडल्यावर रेल्वे मंत्री मुंबईत आल्यावर त्यांनी मुंबईच्या रेल्वेच्या कार्यालयात जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी करून अशा गोष्टी होणार नाहीत यासाठी काळजी घेण्याचे आदेश देणं आवश्यक होतं. पण दुर्दैवाने ते न करता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये राजकारण करण्यासाठी रेल्वे मंत्री येतात, भाषणं ठोकायला आणि पक्षाचा प्रचार करायला येतात. पण मुंबईतल्या नागरिकांच्या प्रवासाच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच खात्याच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही. याच्यासारखी दुर्दैवी अवस्था कुठलीही नाही. सर, एक प्रश्न असा आहे की जेव्हा पक्ष फुटला होता त्याच्यानंतर एक जी परिस्थिती आपण पक्षाची बघितली, सातत्याने पक्षातून असं सांगण्यात आलं होतं की संधी त्यांना मिळेल जी निष्ठावंत आहे. आमच्या या यादीमध्ये पटनी असेल किंवा अहमद असेल ही बाहेरची मंडळी आहे ज्यांना पक्षप्रवेश झाल्यानंतर तुम्ही त्यांना संधी त्यांचं नाव घोषित केलेलं आहे. याच्यामुळे पक्षातले जे निष्ठावंत आहेत ज्यांनी पक्ष फुटल्यापासून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावरती अन्याय झाला किंवा ते कार्यकर्ते नाराज होतील असं वाटतं. त्यापैकी निलेश अणुशक्तीनगरमध्ये खूप सारी लोक इच्छुक. असं आहे की अणुशक्तीनगरमध्ये आमच्याकडे फार चांगले कार्यकर्ते होते. पण एकंदरच फहाद अहमद हे अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी तिथले स्थानिक राहणारे आहेत. तिथेच राहतात ते फहाद अहमद. आत्ता तिथं राहतात. त्यामुळं गेले 7 महिन्यापासून आणि त्यांना पक्षाने प्रायोरिटी द्यायचं ठरवलेलं आहे. पटनी हे आहेत ते भाजपचे माजी आमदार पटनी साहेबांचे चिरंजीव आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश केला आणि त्यांची आता उमेदवारी घोषित केली. आम्हाला शेवटी भारतीय जनता पक्ष सोडून या ठिकाणी फ्लो वाढलेला आहे. अनेक लोक इच्छुक आहेत आमच्या पक्षात येऊन उमेदवारी करण्यासाठी. पटनी हे तरुण आहेत आणि त्यांची सामाजिक दृष्ट्या त्या भागातली प्रभाव लक्षात घेता आम्हाला वाटलं की ते योग्य उमेदवार आहेत. थोडासा अन्याय होतोय पण संख्येला महत्त्व आहे राजकारणात आणि संख्येला महत्त्व संख्या असेल तर तुमची आमची भेट होईल. नाहीतर तुम्ही आम्हाला विचारायचं काय. तुम्ही पत्रकार आहे. हां, थोडं लोकसभेला महायुतीचा कार्यकर्ता उपाशी होता आणि महाविकास आघाडीचा कार्यकर्ता उपाशी होता. उपाशी तपाशी उन्हातानाचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. दिवाळी येते सण प्रचाराच्या दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचं तोंड तुम्ही कसं गोड करणार आहात. आणि दुसरा प्रश्न, महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये 36 जागा आहेत. त्याच्यामध्ये NCP SP जरा बॅकफूटवर आहे असं वाटत नाही का आपल्याला. कारण दक्षिण मुंबईमध्ये बशीर पटेल आणि सचिन अहिरान नंतर एकही आमदार घडला नाही, निवडून आला नाही. आणि घाटकोपर पश्चिमची जागा NCP SP जिंकू शकते पण ती मित्र पक्षाकडे गेली. याच्याबद्दल काय आपण स्पष्टीकरण. तुमचं नाव काय. मंगेश पदारे. कुठल्या वर्तमानपत्राचे. इंडिपेंडंट जर्नलिस्ट. इंडिपेंडंट जर्नलिस्ट मग कुणाला शेवटी मी बोललेली बातमी कुणाला जाणार. मी पोस्ट केलं तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला. म्हणजे ट्विट करणार तुम्ही. ट्विट नाही व्हॉट्सअपला पाठवतो तुम्हाला यूट्यूबवरती. यूट्यूबवरती. असं आहे की मुंबई शहरामध्ये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी जागा मागितल्या आणि त्या जागा मागताना ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता अशाच काही जागा मागितलेल्या शिवसेनेनं आणि काँग्रेसनं. त्या बाबतीत आमच्या मुंबईच्या युनिटने शिवसेना आणि काँग्रेसच्या बरोबरच्या बैठकीत भाग घेतला आणि त्यांनी निष्कर्ष काढले आणि त्याप्रमाणे जे जागा आघाडीत एकत्रितपणाने बसून ठरल्या त्या जागा आमच्याकडे आल्या. त्या आम्ही आता जाहीर केल्या. फहाद अहमद हे
वेल एजुकेटेड यंग मुस्लिम यूथ जिन्होंने बहुत अच्छी तरह से टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस में पढ़ाई की है और वो एक्टिविस्ट है। पूरे देश में एक्टिविस्ट के नाते उनका नाम बहुत आगे आया है और लोग चाहते हैं कि ऐसे नौजवान और युवा नेताओं को हम अपॉर्चुनिटी दें। वो हमारी पार्टी में पहले नहीं थे, वो समाजवादी पार्टी में थे, लेकिन समाजवादी पार्टी और हमने बातचीत करके उनको हमारी पार्टी में प्रवेश करके हमने उनको वहाँ पे अणुशक्ति नगर में चुनाव लड़ने के लिए उम्मीदवार किया। बातचीत नहीं कर रहे हैं, उनसे सीट कब डिक्लेयर करेंगे, अब्बू आसिफ ने एक और नाराज है, अखिलेश यादव वहाँ से बयान देते हैं। क्या वो वजह है कि आप नतीजे तक नहीं पहुँच पाए? ऐसा है कि मैंने कल ही कहा था कि हमारे जो मित्र पक्ष है उनसे बातचीत चालू है और जहाँ पे कांग्रेस शिवसेना के ओवरलैपिंग है या राष्ट्रवादी से ओवरलैपिंग है, हमने बातचीत करके हमारे निर्णय कर दिए हैं। जैसे कि शिवसेना और उनमें भी बातचीत चालू होगी, कांग्रेस की भी बातचीत इन सारे हमारे मित्र पार्टियों के साथ चालू होगी। सर, वही अब्बास भी कह रहे हैं कि सेकुलर वोट डिवाइड होना नहीं चाहिए, इसके लिए मैं इंतजार कर रहा हूँ, लेकिन अभी तक है कि मुझे कोई अप्रोच नहीं कर रहा है और वही टाइम जा रहा है सर। नहीं, मेरे ख्याल से कुछ हल निकलेगा, ऐसी उम्मीद है। आने वाले 1-2 दिन में निर्णय हो जाएंगे। हमारे पास अगर कोई ना तो कांग्रेस उनका नाम होता है, अगर नारा बोलेगा भी नाम सामने आता है, फिर से एक बार बात मुख्यमंत्री की चीजें को लेकर शुरू करने से उद्धव ठाकरे हमारे आघाड़ी के मुख्यमंत्री रह चुके हैं और उद्धव ठाकरे हमारे आघाड़ी के नेता ही है। उनके तरफ देख के, शरद पवार जी की तरफ देख के, कांग्रेस के राहुल गांधी जी है या कांग्रेस के महाराष्ट्र के जो नेता है, उनको देखते हुए ही हमारे महाराष्ट्र में वोटिंग होने वाली है। उसमें कोई दो राय नहीं है। उनको उद्धव ठाकरे जी के हमारी पार्टी के तीनों हमारे आघाड़ी में वो सबसे अहम और महत्वपूर्ण नेता है हमारे लिए और उसमें कोई दो राय नहीं है। आप बार बार ये सवाल करके जो चिंता व्यक्त करते हैं, मेरी ये आपसे विनती है, यही सवाल आप सामने वो संजय राउत ये सवाल क्यों खड़ा करते हैं, वो हिंट कर रहे हैं आपको कि उस तरफ आप ये सवाल पूछिए। नवाब मलिक जी के उनके ऊपर बहुत आरोप भाजपा ने किए थे और वहाँ पे उनकी लड़की जो है वो अणुशक्ति नगर से इलेक्शन लड़ने वाली है। वो अणुशक्ति नगर में इलेक्शन लड़ने वाली है, लेकिन उसको सपोर्ट बीजेपी का ही है, तो दोनों एक ही है। और जो जिस भाजपा ने नवाब मलिक को अरेस्ट किया था, बहुत साल से ज़्यादा उनको अरेस्ट करके अंदर रखा था, उनको अब भाजपा उनकी लड़की को टिकट दे रही है और उनको भी टिकट देने जैसा ही है, ऐसा मुझे लगता है। अब वो शिवाजी नगर में बीजेपी के उम्मीदवार कौन है? कोई बीजेपी उम्मीदवार खड़ी नहीं करने वाली। इसका मतलब नवाब भाई को सपोर्ट ही है बीजेपी का। रेलवे प्रशासन की लापरवाही है और रेलवे और केंद्र सरकार
जो अमीर लोग हैं उनकी व्यवस्था में जुटे हुए हैं। जो गरीब लोग रोज़ यातायात करते हैं वो गरीब लोगों के तरफ देखते हुए सरकार ने उनकी जो स्टैम्पेड हुआ, ये किस कारण हुआ? क्योंकि वहाँ की व्यवस्था अधूरी है, और अधूरी व्यवस्था पे हम गरीब लोग वहाँ ट्रैवल करते हैं, और कोई अमीर लोगों की रेलवे आती है तो वहीं ऐसा कभी स्टैम्पेड नहीं होता। इसका मतलब ये है कि वो बांद्रा रेलवे स्टेशन की जो अधूरी बहुत इनकन्वीनियंस बहुत होता है लोगों को, वहाँ पे बहुत समस्या बड़ी है, और रोज़ अर्ली मॉर्निंग ऐसी भीड़ वहाँ होती है। जो आज स्टैम्पेड हुआ वो उसी का कारण है, और केंद्र सरकार और रेलवे प्रशासन इस तरफ ठीक नहीं देखता, ऐसे मुझे लगता है। सर, महत्त्वाचा प्रश्न आहे की शरद पवार साहेबांकडे बघितलं जातं, महिलांच्या बद्दल महत्त्वाची भूमिका करणारे, महत्त्वाचे योगदान देणारे नेते म्हणून बघितलं जातं। आता महिला आरक्षण 33% असताना आपल्या पक्षामध्ये आपण एका प्रदेशाध्यक्ष आहात, महिलांची संख्या तेवढ्या प्रमाणात जास्त दिसत नाही, याबद्दल आपण काय सांगाल? महिला उमेदवारांची संख्या जास्त दिसत नाही। सगळ्यात जास्त मी सांगितलं ना, माझ्याच पक्षात आहेत 11 तुम्ही 11 आहे ना, तर दुसऱ्या पक्षाची तुलना केल्यावर तुम्ही येऊन माझा सत्कार कराल, महिला जास्तीत जास्त महिलांना संधी दिली बघा तुम्ही 11 महिला कुठल्या पक्षात होत आहेत? 33% नाहीत, पण 11% तर आहेत। पण 11% दुसरा पक्ष, ताई दुसरा पक्ष हा किती संख्या महिलांना देतो हे बघा, आणि तुम्ही मला भेटा। लोकसभा चुनाव के दौरान जब भाजपा का कैंपेन चल रहा था, जो राम को लाए हम उनको लाएंगे ये गाना चला रहे थे। महाराष्ट्र चुनाव से पहले बटेंगे तो कटेंगे ये गाना लॉन्च किया गया, इस पर क्या कहेंगे? क्योंकि भाजपा की सबसे बड़ी समस्या है कि हिंदू लोग अब भाजपा की ये सब गाना सुनने के लिए वक्त ज़ाया नहीं करते, क्योंकि लोगों को मालूम है ये इलेक्शन चुनाव जब नज़दीक आता है तो इनको हिंदुत्व की याद आती है। लेकिन लोग समझ गए हैं कि आरक्षण में क्या नीति भाजपा की है। देश में जो अलग अलग समाज है, हिंदू में ही है, उनके आरक्षणों की चीज़ों पे भारतीय जनता पक्ष कुछ नहीं बोलती, कुछ कर नहीं पाती, और इसीलिए लोगों का ये यकीन हो गया है कि भाजपा हिंदुत्व का इस्तेमाल सिर्फ चुनाव के लिए करते हैं, बाद में सब भूल जाते हैं। मणिपुर में समस्याएं हैं, सब मानते हैं, लेकिन जिस तरीके से एजेंडा चलाया जाता है मणिपुर को लेकर एंटी नेशनल एजेंडा है, और कुछ समस्या है, अब परफेक्ट देश नहीं है, लोकतंत्र में परफेक्ट ये ऐसे शब्द जो कहते हैं कि एंटी नेशनल एजेंडा है, विपक्ष चलाता है, मणिपुर को लेकर समस्या है। मणिपुर में जो घटना हो रही है, जो हुई, जो उन लोगों ने सहन किया, वो पूरे दुनिया में किसी कंट्री में लोगों ने सहन नहीं किया, वो मणिपुर की जनता सहन कर रही है। आज भी महाराष्ट्र में आदिवासी इलाके में जाएंगे तो मणिपुर के घटना के कारण पूरे देश के आदिवासी लोग, महाराष्ट्र के आदिवासी लोग ये भाजपा के खिलाफ गए हैं, क्योंकि मणिपुर की घटना जिस तरह से उन्होंने भाजपा ने मणिपुर में इशू हैंडल किया वो बहुत गंभीर तरह से है। और महाराष्ट्र में जो आदिवासी इलाके हैं वो भी समझते हैं कि मणिपुर में इस देश में आदिवासियों को किस तरह से वहाँ पे ट्रीट किया गया। नहीं, वो रिजल्ट हो जाएगा एक दो दिन में 4 तारीख का विड्रॉल है, उसके पहले विड्रॉ हो जाएगा। प्रभाकर देशमुख जे दावेदार मानले जाते त्यांनी आज माघार घेण्याचं ट्विट काही वेळापूर्वी केलेलं आहे। राष्ट्रवादी या जागेवर लढणार आहे का? पहिला प्रश्न। दुसरा, लढणार असेल तर उमेदवारांची घोषणा कधी करणार? प्रभाकर देशमुखांच्या संपर्कात आम्ही आहोत आणि त्या ठिकाणी एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।
त्या एकमत करण्याच्या प्रक्रियेतूनच त्यांनी तशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही लवकरच निर्णय घेऊन तिथला उमेदवार घोषित करू. आपल्याला आधुनिक लहुजी सेना आमच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई कांबळे आणि महाराष्ट्र राज्य सचिव भावेश भाऊ कसबे आणि लक्ष्मण भाऊ क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आपल्या आधुनिक लहुजी सेना ही संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष यांच्या बरोबर सहकार्य त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. आणि ते सहकार्य करताना आमच्या महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून येण्याचा देखील त्यांनी निर्णय केलेला आहे. त्याबद्दल मी आधुनिक लहुजी सेनाचे सर्व महाराष्ट्रातले कार्यकर्ते, नेते आणि संघर्ष योद्धा सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही जी आधुनिक लहुजी सेना आजपर्यंत चालत होती आहे, त्यांच्या नगिनाताई कांबळे ज्यांनी संस्थापक म्हणून ही संस्था स्थापन केली, संघटना स्थापन केली, त्यांचा ही महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून सामील होण्याच्या निर्णयाचं मी महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मला विश्वास आहे की त्यांच्या सहकार्यामुळं महाराष्ट्रामध्ये आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या विचाराचे सगळे महाराष्ट्रात पसरलेले कार्यकर्ते हे ठामपणाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला सहकार्य करतील. प्रवेश त्याचबरोबर एक प्रवेश आहे. काही बसा, एक प्रवेश आहे. ठीक आहे ते तुम्ही घाला सर. हां सर घाला. आणखीन एक प्रवेश या ठिकाणी करायचा आहे.